IJK to NOA, IJK to NOA हा मॅट्रिक्स जो आहे तो PI PJ PK आणि त्याचे रोटेशन मॅट्रिक्स. सिमिलरली IJK टू इकडे जाताना तो ट्रान्सलेशन P IJK वर आणि रोटेशन याचं कॉम्बिनेशन हे घेतलेलं आहे. हे या दोघांमधलं होमोजेनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. तसंच XYZ टू IJK इकडून इकडे जाताना त्याचं देखील होमोजेनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स असा मिळतो XYZ टू IJK, म्हणजे इथून इथं जाताना. तर त्याचा हा होमोजेनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मिळाला. आता आपल्याला जम्प घ्यायची, XYZ वरून NO ला जायचं आपल्याला. XYZ टू NOA मध्ये दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं ना की मॅथमॅटिक्स सांगतं की तुम्ही एका फ्रेममधून डायरेक्ट तिसऱ्या फ्रेममध्ये जाऊ शकता. हा पहिला फ्रेम इथं होता, हा दुसरा फ्रेम इकडे होता. दोन्ही होमोजेनियस मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला डायरेक्ट रिलेशन मिळतं. मॅथमॅटिकली तुम्ही एक मोठी जम्प मारलेली, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते असं लिहिता येतात. कसे लिहिता येतात की पहिल्यांदा काय झालं, फक्त ट्रान्सलेशन झालं. दुसऱ्यांदा रोटेशन, फक्त रोटेशन मॅट्रिक्स. तिसऱ्यांदा फक्त ट्रान्सलेशन, परत रोटेशन. आणि हे कशामध्ये लिहिता आलं आपल्याला की या दोघांचा प्रॉडक्ट घेतो ना आपण, तर तो प्रॉडक्ट आपल्याला असं लिहिता येतो. पहिल्यांदा ट्रान्सलेशन, मग रोटेशन, मग पुन्हा ट्रान्सलेशन आणि मग पुन्हा रोटेशन. याला म्हणतात TR, ट्रान्सलेशन रोटेशन, ट्रान्सलेशन रोटेशन. आता तुमच्या मनात एक साधी शंका आली असेल की सर तुम्ही एवढे सगळे फ्रेम सांगताय पण आम्हाला हे कळत नाहीये की मला फायदा काय, मला काय फायदा. तर तुम्हाला हा फायदा आहे की तुमचा जो रोबोट आहे तुम्ही त्याला शिकवताय की तुम्हाला इथून इकडे जाताना सॉफ्टवेअरमध्ये गणितातून तुम्हाला कसं जायचंय, तर हे असं जायचंय. आणि ट्रान्सलेशन तुम्हाला माहिती आहे फक्त, पण मॅथमॅटिकली तुम्ही त्या रोबोटला डायरेक्ट कोऑर्डिनेट देताय. सी द ब्युटी. पहिल्यांदा तुम्ही सांगता रोबोटला टर्न व्हायचं, दुसऱ्यांदा ट्रान्सलेशन व्हायचं, मग टर्न, मग ट्रान्सलेशन आणि मग टर्न झालं. म्हणजे आपण सॉफ्टवेअर थ्रू काय सांगणार, कोड सांगणार. कोड म्हणजे काय हेच, आणि रोबोट टर्न होणार. आणि यातला होमोजेनियस ट्रान्सफॉर्मेशनचं आपण स्वरूप दिलं. आता हे बघा पुन्हा एकदा, रोटेट ट्रान्सलेट आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलो. आता हेच काय झालं, हे एका डेनोव्हेट हार्टेनबर्ग नावाच्या शास्त्रज्ञाने 1982 साली पहिल्यांदा सांगितलं. डेनोव्हेट हार्टेनबर्ग दोन वेगळे शास्त्रज्ञ, आणि त्याला DH प्रिन्सिपल, DH अप्रोच म्हणतात. तो DH अप्रोच काय सांगतं की तुम्ही XYZ हे कसे फिक्स करायचे. खूप छान आहे कन्सेप्ट. XYZ त्या ॲक्सिसला कसे फिक्स करायचे की जेणेकरून तुम्हाला रिलेशन काढता येईल. कारण इकडं बसलेला मुलगा, ह्या रांगेत बसलेला मुलगा, तो जे करेल एक्झॅक्टली तसेच ॲक्सिस याला देखील करता आले पाहिजे. आणि त्या दोघांचं उत्तर वेगळं नसायला पाहिजे, एकदम सेम पाहिजे. तरच त्याला काहीतरी आपण ऑथेंटिसिटी येते ना. मग आपण काय करणार की त्याचा काहीतरी लॉज करणार. आणि हे लॉज सांगितले DH प्रिन्सिपलने. DH प्रिन्सिपल काय सांगतं की थीटा कशाला म्हणायचं, अल्फा कशाला म्हणायचं, D कशाला म्हणायचं आणि A कशाला. 4 पॅरामीटर दिलेले आहेत त्यांनी, फक्त 4 पॅरामीटर. आता ही डायग्राम किती अवघड वाटते तुम्हाला, ही डायग्राम काहीच कळत नाही. आता आपण थोडीशी इंटरेस्टिंग करून घेऊ. हा आहे पहिला जॉईंट, हा आहे दुसरा जॉईंट. त्याच्यामध्ये एक लिंक आहे. मुद्दाम ती सरळ नाही ठेवलेली का, उत्तर काय, कारण आपण इंजिनियर आहोत आणि त्यातल्या त्यात मेकॅनिकल इंजिनियर. आम्हाला लाईफ कॉम्प्लेक्सच करायचं आहे, आम्हाला सरळ ठेवायचंच नाही. तर ही लिंक मुद्दाम बेंड अशी केलेली आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की ते शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, ती जी लेंथ आहे ती अशी मोजायची नाही आपल्याला त्याच्यावरून. त्याचा शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 वेक्टर कसं काढतो आपण, परपेंडिक्युलर टाकला तर ते एकच येणार ना. या मुलांनी कॅल्क्युलेट केलं तर तेच डिस्टन्स येणार, इकडं पण तेच डिस्टन्स येणार. तर हा जो वेक्टर आहे याला आणि याला शॉर्टेस्ट डिस्टन्स टाकलं परपेंडिक्युलर ते एकच डिस्टन्स येणार. हा शेप कसा पण असू द्या, पण त्याचा स्पेसमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट असणार आणि त्याला म्हणतात डिस्टन्स A. तर हे थीटा A D अल्फा मधलं A समजून घेतलं आणि त्यालाच म्हणतात लिंक लेंथ. काय म्हणतात, व्हेरी गुड. आता हे पुढचे 10 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. आपण 40 मार्काचा पेपर सोडवतोय आज. पहिले 10 मार्क मिळाले, होमोजेनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काढला, तुम्हाला 10 मार्क मिळाले कायनेमॅटिक्समध्ये. आता पुढचे 10 मार्क याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात की तुम्ही सगळ्या कोऑर्डिनेट फ्रेम फिक्स करणार. सोपं एकदम. ग्राफिक्समध्ये आपण ड्रॉइंग काढायचो ना, तसं फ्रेम फिक्स करणार आहे आपण. तर हे जे फ्रेम फिक्स करतोय आपण, तर DH पॅरामीटर काय म्हणतात की एक्स ॲक्सिस जो आहे तो Aच्या अलॉंग फिक्स करा. आता तुम्ही म्हणाल की माझी जी फ्रेम आहे
राईट हँड फ्रेम आहे, मी त्या रोबोटवर कशी फिक्स करू? तर हा जो ओरिजिन आहे एक्स वाय झेडचा इंटरसेक्शन, तो पहिल्यांदा ह्या ॲक्सिसच्या लाईनवर कुठेही फिट करता येतो, कुठंही. आता तुम्ही म्हणाल कुठेही म्हटल्यानंतर सर प्रत्येकाचा वेगळा वेगळा ना, तसं नाही. कारण एक्स ॲक्सिस झेड ॲक्सिस, प्रत्येक जॉईंटला झेड ॲक्सिस दिलेला असतो. झेड आय इकडं, झेड आय -1 इकडं. झेड ॲक्सिस कळाला सगळ्यांना? झेड ॲक्सिस सोपा आहे. प्रत्येक रोबोटच्या जॉईंटला एक झेड ॲक्सिस असतो. सिंपल. म्हणजे आपल्याला पहिला झेड ॲक्सिस कळाला, झेड आय झेड आय. आणि हा जो तुमचा शॉर्टेज डिस्टन्स आहे तो एकच असणार पूर्ण याच्यामध्ये. आणि तो जिथे इंटरसेक्ट होतो तिथं तुमचा हा पॉईंट मिळाला आहे, तो तुम्हाला एकच पॉईंट असणार, तो ओरिजिन झाला. ओरिजिन, त्याच्यावर एक्स ॲक्सिस, हा पहिल्यांदा एक्स ॲक्सिस फिट केला, त्याच्यावर ए, म्हणजे आपल्याला ए मिळाला. नेक्स्ट सिमिलरली इकडं ह्याचा पण एक्स पुढच्या डायरेक्शनने, पुढच्या लिंकच्या डायरेक्शनने झेड आणि एक्स इकडं असणार. आणि झेड आणि एक्स इकडं असल्यामुळं पुढच्या वेळेस आपल्याला हा थीटा काढायचा आहे. हा एक्स आणि हा एक्स याच्यामधला अँगल म्हणजे थीटा, त्याला म्हणतात जॉईंट अँगल. आपल्याला मिळाली लिंक लेंथ आणि जॉईंट अँगल ए आणि थीटा. सोपं आहे सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? सोपं आहे. ए कसा मिळाला? डिस्टन्स बिटवीन 2z अलॉंग एक्स. हे एकदा पाठ केलं की एकदम सोपं आहे. 2z, दोन जॉईंटमधून शॉर्टेज डिस्टन्स एकच असणार, कोणीही काढलं तरी. शॉर्टेज डिस्टन्सचं जिथं इंटरसेक्शन होतो त्याला ओरिजिन म्हणायचं. ओरिजिन पासून तिकडे एक्स ॲक्सिस टाकायचा, तो ए मिळाला आपल्याला पहिला पॅरामीटर. याचा एक्स आणि पुढच्याचा एक्स त्याच्यामधला अँगल थीटा. बरोबर? म्हणजे निम्मे मार्क तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये मिळाले. ठीक आहे, तुम्हाला थीटा पण कळाला, तुम्हाला ए कळाला. आता तुम्हाला पाहिजे डिस्टन्स डी. ही फ्रेम आणि ही फ्रेम याचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स डी आहे, त्याला म्हणतात ऑफसेट. मी तुम्हाला एक छान व्हिडिओ दाखवणार आहे ॲनिमेशनमधून, तुम्हाला अजून चांगलं कळेल. लगेच दाखवतो मी. हा जो डी आहे त्याला ऑफसेट डिस्टन्स म्हणतात. ऑफसेट डिस्टन्स कशासाठी होतो? कारण पुढचा एक्स तो याच्यावर इकडं कुठेतरी इंटरसेक्ट होतो, म्हणून याच्यामधला आणि याच्यामधला डिस्टन्स डी. आणि राहता राहिला अल्फा. अल्फा म्हणजे मी या दिशेने बघताना हे दोन जॉईंट असतात ना, रोबोटचे दोन जॉईंट असे. ठीक आहे, आता हे जॉईंट नेहमीच पॅरलल असतील असंही नाही, नेहमीच क्रिस क्रॉस पण असतील, म्हणून आपण शॉर्टेज डिस्टन्स काढला. असे पण असतील त्याच्यामुळे आपण शॉर्टेज डिस्टन्स काढला. पण कधी कधी हे आपण इकडून बघितले तर एकामेकाला ऑफसेट पण असू शकतात, आणि त्या ऑफसेटला ट्विस्ट अँगल म्हणतात. आणि तो ट्विस्ट अँगल जो आहे त्याला अल्फा म्हणतात. अल्फा. आता आपण व्हिडिओ बघू, तुम्हाला खूप पटकन आणि चांगलं समजेल की हे ॲक्सिस कसे येतात. काही आवश्यकता नाही. हा एक छोटा व्हिडिओ आहे, एकदम अर्ध्या मिनिटाचा आहे, ज्याच्यामध्ये DH पॅरामीटरचं ॲनिमेशन आहे. ठीक आहे. आणि हा जो आहे हा पहिला ॲक्सिस आहे, बेस ॲक्सिस. ओके, रेडी एव्हरीबडी? आता हा रोबोट फिरतोय. ठीक आहे, पहिला बेस आणि दुसरा ही लिंक आहे त्याची, त्याला अटॅच केली, ही बेस फ्रेम. आता आपण ठरवलं होतं की प्रत्येक जॉईंटला एक ॲक्सिस असणार, जॉईंटच्या ॲक्सिसमधून जाणारा, त्याला झेड ॲक्सिस म्हणायचं. तर आपण झेड फिक्स केला. त्यानंतर ॲक्सिसची मुवमेंट कळाली. एक्स कसा फिक्स करायचा? एक्स अलॉंग लिंक. ही लिंक जी आहे नेक्स्ट, ही जी नेक्स्ट लिंक आहे, ही जी नेक्स्ट लिंक आहे त्याच्यावर तो एक्स फिक्स केलेला आहे. आता एक्स झाला, वाय ऑटोमॅटिकली फिक्स होतो. एक्स आणि झेडला परपेंडिक्युलर वाय ऑटोमॅटिकली, तो सिंपल आहे. आता ही पहिली फ्रेम आपण फिट केली. ठीक आहे. आता दुसरा, आता मुद्दाम हा वेडावाकडा रोबोट घेतला आहे. रोबोट एवढा वेडावाकडा नसतो, आहे की नाही? रोबोट कसा असतो? पहिली लिंक, दुसरी लिंक, तिसरी लिंक, आणि मग तो मुवमेंट करतो. हा थोडा मुद्दाम, हा लहान, हा मोठा असा घेतलेला आहे. आता हा झेड ॲक्सिस झाला, पुढचा जॉईंट, पुढचा जॉईंट झाला, आणि आता हा जॉईंट मूव्ह होतोय, तो झेड ॲक्सिस. आता हा एक झेड ॲक्सिस आणि हा एक झेड ॲक्सिस, त्याच्यातला शॉर्टेज डिस्टन्स हा एकच येणार.
इकडच्या मुलाने कॅल्क्युलेट केला तरी तोच येणार, तिकडच्या मुलाने कॅल्क्युलेट केला तरी तोच येणार. आणि हा शॉर्टेज डिस्टन्स आपल्याला खूप फायद्याचा येतो. त्या शॉर्टेज डिस्टन्समधून आपल्याला ओरिजिन पण मिळतं फ्रेमचा आणि पुढचा एक्स ॲक्सिसचा ओरिजिन मिळतो. हा नेक्स्ट याचा ओरिजिन, पहिल्याचा ओरिजिन इकडे होता, दुसऱ्याचा ओरिजिन इकडे मिळाला. ठीक आहे. आता हे जे शॉर्टेज डिस्टन्स मिळालंय, हा ओरिजिन बघा इकडे आहे आणि याचा ओरिजिन इकडे आहे, कारण तो शॉर्टेज डिस्टन्समुळे मिळालेला आहे. आता हा जो आहे तो या प्लेनमध्येच मूव्ह होणार, परंतु याचा प्लेन जो मुवमेंट असणार तो वेगळा, त्याच्यामुळे त्याला डी डिस्टन्स म्हणतात. म्हणजे आपले जे 4 पॅरामीटर होते थीटा, डी, ए, अल्फा, त्यातला आपल्याला हा डी पॅरामीटर मिळालेला आहे. नंतर थीटा, 2 एक्स ॲक्सिस मधला अँगल म्हणजे थीटा. 2 रेड कलरचे अँगल आपण पाहिले. हा आर म्हणजे लिंक लेंथ ए, काही बुक्समध्ये त्याला आर म्हणतात, काही बुक्समध्ये ए म्हणतात. आपण आपल्या सोयीनुसार घेतो. तर आपण ए घेतलेला आहे त्याला, आणि हा झाला लिंक लेंथ, कारण तो एक्स ॲक्सिसवरचा डिस्टन्स आहे आणि तो शॉर्टेज डिस्टन्स आहे, तो एकमेव असणार. हा झाला ए. आता एचं बघा, एची मदत काय होते, रोबोट कसा मूव्ह होतो ते आपल्याला ए मुळे मिळतं. रोबोटची मुवमेंट कशी होते म्हणजे तो एक प्रकारे आपल्याला मोशन दाखवतो. आणि शेवटचा जो राहिला आता अल्फा, आता तो अल्फा अँगल बघणार आहोत आपण, त्याला म्हणतात ट्विस्ट अँगल. आता अल्फा हा 2 झेड मधला अँगल, म्हणजे हा पहिला झेड आणि दुसरा झेड. पहिला झेड होता व्हर्टिकल आणि दुसरा झेड आहे हॉरिझॉन्टल. त्या दोघांमधला रोटेशन म्हणजे थीटा. पहिला हा जॉईंट होता तो उभा होता आणि हा आडवा झाला, म्हणजे 90 डिग्री रोटेशन झालं, म्हणजे अल्फा 90 डिग्री झाला. आता तुम्ही म्हणाल की सर याचा काय फायदा आम्हाला. आता आपण ही क्लिप थांबवूया, ठीक आहे, कारण आपल्याला 4 पॅरामीटर या क्लिपमधून कळाले ॲनिमेशनमधून, आणि हा साधा पॅरलल रोबोट घेतलेला आहे. ठीक आहे. येस. आता आपल्याला पुढचे 10 40 मार्क करायचे ना, त्यामुळे आपण थोडं फास्ट करूया. आपण हे सगळं केलं, आपण त्या स्टेप्स पण केल्या की ए कसा फाइंड आउट करायचा, डी कसा फाइंड आउट करायचा, अल्फा कसा करायचा, थीटा कसा करायचा. त्याच्यानंतर आपल्याला 2 थिअरी आहेत याच्यामध्ये, एक आहे क्लासिकल आणि एक आहे मॉडर्न. तर याच्यामध्ये डी कसा फाइंड आउट करायचा, थीटा, ए आणि अल्फा, या अशा 4ही अँगल दाखवलेले असतात पुस्तकांमध्ये. तो हे 4 समजून घेतल्यानंतर जे आता नुकतेच आलेले त्यांनी प्लीज आवाज न करता बसून घ्यायचे. झालं का तुमचं? न्यू कमर्स, वी आर वेटिंग फॉर यू. ओके. सो आता आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स RTTR हा जो कॉम्बिनेशन आपण सिलेक्ट केला होता त्याच्या फॉर्मॅटमध्ये शिकायचं आहे. रोटेशन मॅट्रिक्स, ट्रान्सलेशन मॅट्रिक्स, ट्रान्सलेशन रोटेशन. हा फक्त रोटेशन आहे, हा फक्त ट्रान्सलेशन आहे. डीचं ट्रान्सलेशन झालं, इथं थीटा झाला, थीटा, डी आणि ए अल्फा. आपण जी लँग्वेज पहिल्यांदा शिकलो होतो अँगलची लँग्वेज, अँगलनुसार पहिला थीटा रोटेशन झालं, डिस्टन्सनुसार हे डी रोटेशन झालं, डी डिस्टन्स ट्रान्सफॉर्मेशन झालं, आणि नंतर अलॉंग एक्स ए झालं, म्हणून हा इथं आला. हा डी आहे तो झेडच्या ॲक्सिसवर मूव्ह होतो, म्हणून हा झेडच्या ठिकाणी आला. हा ए जो आहे तो एक्स ॲक्सिसवर मूव्ह होतो, म्हणून हा ए आला, आणि पुढचा जो आहे तो अल्फा. आता हे 4 आल्यानंतर त्याचा हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मिळाला तुम्हाला. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मिळाल्यानंतर प्रॉब्लेम सोडवणं फार सोपं होतं. मी हे सगळं स्किप करतो. ही सुद्धा एक वेगळी थिअरी, याला मॉडिफाईड डीएच पॅरामीटर म्हणतात. मॉडिफाईड डीएच पॅरामीटर हा या ठिकाणी देखील आलेला आहे, आणि त्याच्यानुसार आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. हा तुम्ही मॅट्रिक्स समजून घेतला हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्यांदा कुठलाही ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काढायचा आहे, आय पासून I-1. आय काय आहे? पहिला ॲक्सिस. I-1 शेवटचा ॲक्सिस. इन बिटवीन कितीही असू शकतात, त्यांच्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्हाला मिळताना तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स या अँगलने काढता येतो, या फॉर्म्युलेने काढता येतो, आणि तो इथं दिलेला आहे. पण याला मॉडिफाईड थिअरी म्हणतात. आणि तिथं एक आहे क्लासिकल, एक आहे मॉडिफाईड. हे मी एका रिसर्च पेपरवरून घेतलं आहे. समजायला एकदम सोपं आहे, मी तुम्हाला ते नोट्समध्ये देणार आहे. त्यानंतर आपण शिकणार आहोत की 0 to 6 प्रत्येक रोबोटला 6 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, आणि 6 डिग्री ऑफ फ्रीडममुळं 6 होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक असतात. आता हा जो मॅट्रिक्स आहे तो 0 to 1, 1 to 2, 2 to 3 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
आणि मग आपल्याला 0 to 6 मिळतो तो होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्समध्ये. आपला पुढचा 10 मार्काचा टप्पा इथं पार झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आता निम्म कायनेमॅटिक्सचं नॉलेज मिळालेलं आहे. काय काय मिळालं? पहिलं म्हणजे पॅरामीटर्स कसे फाइंड आउट करायचे, फ्रेम कशा फिक्स करायच्या, पॅरामीटर कसे फाइंड आउट करायचे. दुसरं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कसा ऑब्टेन करायचा. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आपल्याला कळाल्यानंतर हा मल्टिपल ट्रान्सफॉर्मेशन कसा करायचा आणि सगळ्याच त्याचे स्पेशल केसेस वगैरे आहेत. पण मी आता एक सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे एक रोबोट दिलेला आहे. हा रोबोट आहे L1, L2, L3 सिंपल रोबोट आहे आणि तो एका प्लेनमध्ये, त्यामुळे अजून सोपा आहे. हा एका प्लेनमध्ये त्याचं चारही पॅरामीटर अल्फा, ए, डी, थीटा आपल्याला काढता आला पाहिजे. आणि पहिला जॉईंट, दुसरा जॉईंट, तिसरा जॉईंट. इथं आहे पहिला जॉईंट, इथं आहे दुसरा जॉईंट, इथं आहे तिसरा जॉईंट. सिंपल. तिन्ही जॉईंटचं एकदा हे काढलं की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन काढले की हा रोबोट तुम्हाला ऑपरेट करता येतो. तुमचं सॉफ्टवेअर इझिली त्याला ऑपरेट करता येतं. आता तुम्हाला ही गंमत मी सॉफ्टवेअरमधूनच सांगणार. मी जेव्हा सॉफ्टवेअर ऑपरेट करेल इकडे रोबोट हलताना दिसतो आणि इकडे व्हॅल्यूज चेंज होताना दिसतात. म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल की कायनेमॅटिक्स कसं आपल्याला मदत करतं. ठीक आहे. तर तुम्हाला एक कळालं की इकडं रोबोटचा आर्म आहे, त्याचे हे 4 पॅरामीटर आहेत ज्याला DH पॅरामीटर म्हणतात. त्याचे हे टेबल आपल्याला ऑब्टेन करायचं. प्रत्येक जॉईंटला 4 वेगळ्या व्हॅल्यूज असतात आणि त्या व्हॅल्यूजचं आपल्याला हे इक्वेशन काढायचं असतं. काय इक्वेशन? आपल्याला जायचं 0 to 3, 0 to 3 आणि 0 to 3 जाताना आपल्याला ह्या सगळ्या रोटेशन, ट्रान्सलेशन याचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. आता थोडंसं मी फास्ट जातोय पण तुम्ही लक्षात ठेवताना हेच लक्षात ठेवायचं आहे की मगाशी आपण जी प्रोसेस केली होती, पहिला जॉईंट, दुसरा जॉईंट, तिसरा जॉईंट, प्रत्येकाचा एक ट्रान्सफॉर्मेशन 0 to 1 पहिला, नंतर त्याचा हा मॅट्रिक्स मिळाला आपल्याला 1 to 2 हा सेकंडसाठी 1 to 2. त्याच्यात काय आले बघा L1 थीटा 1 त्याचा दुसरा मॅट्रिक्स, थर्डचा हा तिसरा मॅट्रिक्स 2 to 3 आणि ह्या 0 to 1, 1 to 2, 2 to 3 यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला 0 to 3 इकडे मिळून जातो. सिंपल. मगाशी आपण समजून घेतलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर एवढं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. पण परीक्षेमध्ये आपल्याला जर का मार्क मिळवायचे असतील तर मल्टिप्लिकेशन करावं लागतं. ॲटलिस्ट मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्हाला या लेवलचं तर करावंच लागणार. आणि जर करायचंच नसेल तर थोडंसं एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणून समजून घ्या. सॉफ्टवेअर कसं करतं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे ट्रान्सलेशन मॅट्रिक्स मिळालं. आता आपण काय करतो की 3 जॉईंटचं मॅट्रिक्स बघू. आता हा कॉम्प्लेक्स केला अजून आपला. आणि का कॉम्प्लेक्स केला? कारण आपण इंजिनियर आहे की नाही. प्रत्येक गोष्टीत आपण कॉम्प्लेक्सिटी शोधून काढतो आणि त्याला सॉल्व्ह करतो. आता आपण कॉम्प्लेक्स करूया आणि त्याच्यामध्ये त्याचा टेबल शोधायचा आपल्याला. तर टेबल आम्ही शोधलो याचं. हा पहिला जो आहे तो 0 0 0 आणि फक्त थीटाने टर्न होतो. दुसरा जो आहे इथं तो 0 A म्हणजे A0 पहिला डिस्टन्स मूव्ह झाला. नंतर त्याला D काही नाही आहे. वर खाली गेला का D नाही गेला. म्हणजे D ॲक्सिसवर Z ॲक्सिसवर काही मुवमेंट नाही म्हणजे D इकडे 0 आहे. इथं झाली मुवमेंट. या Z ॲक्सिसवर इकडं मूव्ह झाला त्यावेळेस आपण D2 लिहिला. तसं आपण थीटा, थीटा 1, थीटा 2 प्रत्येक ठिकाणी एक्सच्या मुवमेंट A0, A1 लिंक आणि D2 ह्या मुवमेंट एकदा जॉईंट केल्या की आपल्याला तो सॉल्व्ह करता येतो. आणि त्याचं आपल्याला पुन्हा एकदा 0 to 1, 1 to 2, 2 to 3 किंवा 0, 0, 1, 1, 2 ही पण लँग्वेज चालेल. प्रत्येक पुस्तकामध्ये वेगळे वेगळे लँग्वेज मेन्शन केलेली असते. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की आपल्याला हे मिळणार. पहिला ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स, दुसरा, तिसरा आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला फायनल ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मिळेल की जो आपल्याला 0 to 2 सांगेल. डायरेक्ट बेस टू क्रीपर सांगेल. आणि हा स्कारा रोबोट आहे. मग आपल्याला स्कारा रोबोट सॉल्व्ह करता येतो, प्युमा सॉल्व्ह करता येतो, आणखीन कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. परंतु आपल्याला थोडासा वेळ नाही. मी आता लगेच तुम्हाला सॉफ्टवेअर सांगतो आणि मग कायनेमॅटिक्स आपण थांबूया. आता या सॉफ्टवेअरमध्ये बघा गंमत काय आहे. हे जे सॉफ्टवेअर आहे हे तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे बरं का. फक्त फरक एवढाच आहे की ते IIT दिल्लीचे विद्यार्थी आहेत आणि आपण त्यांच्यासारखं कष्ट करायला पाहिजे. आता या ठिकाणी या सॉफ्टवेअरचं नाव आहे रोबोट ॲनालायझर. तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या बरं का. हा रोबोट ॲनालायझर खूप छान सॉफ्टवेअर आहे. इंटरेस्टिंग आहे ना. लगेच पटकन आला.
लोड व्हायला वेळ लागत नाही, काय नाही. तुम्ही सगळे फ्री डाउनलोड करू शकता. रोबोट अॅनालायझरमध्ये मी माझा पहिला रोबोट घेतला. इकडं फाईल आहे, 3D मॉडेलमधून पहिला रोबोट घेतला. तो रोबोट तुम्हाला डिझाईन करता येतो. हा रोबोट आहे 2 डिग्री ऑफ फ्रीडम 2 रिव्होल्यूटचा. याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. इथं क्लिक केलं की 2च्या ऐवजी 5, 6 काही पण करता येतं. इकडं पण क्लिक केलं तर रोटेशनच्या ऐवजी ट्रान्सलेशन. एक करून बघायचं आपण इथं बघूया. आता हा डिग्री ऑफ फ्रीडम या इथून गेलं की 5 घेतली आणि 5 घेतले आणि 5ही रोटेशनल घेतले किंवा त्याचं कॉम्बिनेशन कसं आहे तर मी 5ही रोटेशनल घेतले आणि याला क्लिक केलं की तो 5चा रोबोट मला मिळतो इकडं. आणि हे बघा आपल्याला या ठिकाणी 5 ॲक्सिसचा रोबोट मिळालेला आहे. तुम्हाला पाहिजे तसला रोबोट घेता येतो आणि त्याचं लगेच इकडं टेबल पण तयार झालं बघा. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मी जे आता ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स तुम्हाला समजवलं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इकडे मिळालं. आता परत एकदा आपण काय करू, सोप्या ह्याच्यात जाऊ. 3 आणि 3ही पोलर घेतले होते मी, 3ही रोटरी करतो आता, सिंपल केले आणि ह्या 3हीला मी आता इथं रोबोट केलं. आता रोबोटला मला मूव्ह करायचं आहे, त्याचं टेबल पण इकडे तयार झालं बरं का लगेचच. या टेबलला मी आता म्हणणार फॉरवर्ड कायनेमॅटिक्स. फक्त बटन दाबायचं. इंटरेस्टिंग आहे सगळ्यांसाठी, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. फॉरवर्ड कायनेमॅटिक्स केलं, आता हे ऍक्टिव्ह झालं, ब्ल्यू बटन केलं की आता हे ह्या फॉरवर्ड कायनेमॅटिक्सनुसार मूव्ह होणार, याच्यानुसार तो ऑपरेट होतोय. आहे की नाही इंटरेस्टिंग. आपण त्याला रोबोटला काय दिलं होतं की तुला मूव्ह व्हायचं आहे आणि मूव्ह होताना हे सगळे पॅरामीटर आपण दिले, इनिशियल व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू. आता हा 90 90 90 बदलला ना आपण. 90 म्हणजे बघा हा पर्पल कलर इथून 90, येलो कलर तिथून पुढे 90, हा तिथून पुढे 90 म्हणजे 90 90. आता मी जर का हे बदललं तर इमिजिएटली तुम्हाला एक चेंज दिसून येईल. आता आपण काय करूया, हा पहिला जो आहे ना त्याला 180 करू. आपल्याला गंमत करायची आहे की नाही. गंमत याच्यासाठी की लाईफ कॉम्प्लेक्स करायचं आपल्याला. कॉम्प्लेक्स काय करायचं, आपण इंजिनियर आहोत आणि इंजिनिअरिंगमध्ये सगळ्या गोष्टी कॉम्प्लेक्स करायच्यात आपल्याला. आता हे केलं मी 180, इकडे केलं फॉरवर्ड कायनेमॅटिक्स आणि इकडे केलं प्ले. आणि बघा आता 180चा तुम्हाला फरक लगेच दिसून येईल. आता हा पर्पल जो होता तो इथून सुरू झाला आणि इकडे आला, म्हणजे पहिलं 180 झालं, तिथून पुढं हा 80, तिथून पुढं चेंज झालं. कळाला सगळ्यांना, मागे कळाला सगळ्यांना. तुम्हाला हे अगदी व्हिडिओ गेम सारखं आहे. तुम्ही याच्यासोबत तुम्ही पाहिजे ते कॉम्बिनेशन ट्राय करू शकता, पाहिजे तसा रोबोट तुम्ही डेव्हलप करू शकता. ऑन टॉप ऑफ दॅट तुम्हाला वाटलं की अरे हे काही खरं नाही, हे तेवढं इंटरेस्टिंग नाही आहे, तुम्ही ॲक्च्युअल रोबोट पण घेऊ शकता. ॲक्च्युअल रोबोटसाठी तुम्हाला फक्त इथं जायचं आहे. हा व्हर्च्युअल रोबोटिक्स आहे आणि व्हर्च्युअल रोबोटिक्समध्ये हे ॲक्च्युअल रोबोट मिळतात आणि ॲक्च्युअल रोबोटला तुम्ही ऑपरेट करू शकता. आहे की नाही कायनेमॅटिक्स सोबत. आता याला मी तुम्हाला पुढचे 10 मार्क दिलेले. तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स कळालं, ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कळाला, त्याच्यात रिलेशन कळालं आणि तुम्हाला आता ते पॅरामीटर काढता आले. डी, ए, थीटा, अल्फा 4 पॅरामीटर. त्याचं टेबल करता आलं. टेबल परत ट्रान्सफॉर्मेशन काढलं आणि मग तुमचे पॅरामीटर सापडले आपल्याला. म्हणजे पहिली फ्रेम ती शेवटची फ्रेम त्याच्यातलं रिलेशन काढलं आपण. म्हणजे तुम्हाला दुसरे 20 मार्क मिळाले. म्हणजे पहिले 10 आणि दुसरे 20 मार्क मिळाले. तिसरे 10 मार्क आहेत की रोबोटमध्ये तुम्ही कुठल्याही ठिकाणी एक मिसिंग पॅरामीटर तो शोधून काढायचा. तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही रोबोटमध्ये जेव्हा ऑपरेट करता, आता इथं रोबोट तुम्हाला ऑपरेट करता येतं बघा बरं का. जरी समजा DKIT मध्ये रोबोट नाहीये, हा रोबोट तुम्हाला वापरता येतो. कसा वापरायचा, याला मी मूव्ह केला, समजा इथं मी हे मूव्ह केला, दिसलं का तुम्हाला रोबोट फिरतोय. ठीक आहे, हा बेस ॲक्सिस फिरतोय पहिल्यांदा आणि हा बेस ॲक्सिस कधीपर्यंत फिरेल, जोपर्यंत तुम्हाला जसा मुवमेंट पाहिजे तोपर्यंत. म्हणजे तुम्हाला कळतं की रोबोट कसा मूव्ह होतोय. नंतर हा एक ॲक्सिस मूव्ह करूया आपण, कुठला समजा हा करूया. आता हा ॲक्सिस खाली चाललाय, म्हणजे प्रत्येक ॲक्सिसची मुवमेंट कळते आपल्याला. आणि याच्या मागचं कायनेमॅटिक्स कुठून कळतं आपल्याला, याच्या मागचं कायनेमॅटिक्स कळतं त्याचा मॅट्रिक्स. आता फॉरवर्ड कायनेमॅटिक्स झालं, त्याला आपण इन्व्हर्स पण करू शकतो. हा पुन्हा एकदा रिव्हर्स जाईल आणि इथं डायनॅमिक्स पण करता येतं. आणि तुम्हाला जर का तुमचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, व्हिज्युअलाइज DH, तर हा DH काय करतो तो तुम्हाला सांगतो. जॉईंट 1 पाहिजे मला, जॉईंट 1 to जॉईंट 3, ठीक आहे. आणि हा व्हिज्युअलाइज DH फास्ट स्पीडने लिंक कॉन्फिगरेशनमध्ये हा लिंक 3 मी घेतला, लिंक 1 to लिंक बेस फ्रेम टू लिंक 3 करूया आपण. आणि त्याला अपडेट म्हटलं की तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स दिला, फक्त क्लिक केलं. आता होतं काय,
रोबोट कोण ऑपरेट करतं सांगा बरं मला. तुम्ही कधी गेलाय का कंपनीमध्ये रोबोट ऑपरेट केलाय का? रोबोट मॅक्झिमम डिप्लोमा आणि ITI वाले ऑपरेट करतात, ते प्रोग्रामर असतात. तुम्ही सगळे इंजिनियर बनणार आहे, तुम्हाला सगळ्याला प्लॅनिंग करावं लागणार, रोबोट डिझाईन करावं लागणार. रोबोट जर का खराब झाला तर त्याला काय करता येईल ते पाहावं लागणार. तर त्या केसमध्ये तुम्हाला हे सगळं जमलं पाहिजे, आणि हे सगळं जमलं तर तुम्हाला रोबोट ऑपरेट करणं फार सोपं जातं. तुम्हाला काहीच करायचं नाही, त्याला ती बेसिक फिलॉसॉफी सांगायची. त्याच्यासाठी 10-10 वर्ष तो प्रोग्रामिंगच करत असतो, त्याला काही वेगळं नसतं. पण आपल्यासाठी ते चॅलेंजिंग असतं, आपल्याला प्लॅनिंग करायचं असतं, रोबोट ॲप्लिकेशन डिझाईन करायचे असतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमचं या सॉफ्टवेअरमुळं फार इझी कॅल्क्युलेशन्स होणार. तुम्हाला वेगळ्या मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन करायची अजिबात आवश्यकता नाही. तुमचे हे कॅल्क्युलेशन फटाफट इकडे तयार होतात आणि तुम्हाला कुठलाही रोबोट घेता येतो. अजून कोणाला रिसर्च करायचा आहे, कोणाला PhD करायची, तर ह्या ग्राफवर क्लिक करायचं. या ग्राफमध्ये प्रत्येक अँगल कसे मूव्ह होतात त्याचं आपल्याला नॉलेज येतं. समजा जॉईंट 1चा अँगल मला पाहिजे, जॉईंट 1ची व्हॅल्यू, जॉईंटची व्हेलॉसिटी, जॉईंटचं ॲक्सेलरेशन, जॉईंटचा फोर्स अँड टॉर्क रिलेशन, सगळे अँगल्स आणि सगळ्या अँगलच्या टाइम स्केलवरच्या मुवमेंट तुम्हाला इथे मिळालेले आहेत. आलं लक्षात? त्याच्यामुळं झालं काय, टाइम स्केलवर प्रत्येक जॉईंट कसा मूव्ह होतो मला इथं बघता येतं आणि मला सिंक्रोनायझेशन करता येतं. बऱ्याचदा रोबोट काय करतो, तो स्टेप बाय स्टेप मूव्ह होत नाही, पहिला ॲक्सिस दुसरा ॲक्सिस असं नाही करत, तो डायरेक्ट सिंक्रोनाइजरित्या मूव्ह होतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सॉफ्टवेअर फार आवश्यक असतं. सो या ठिकाणी मी थांबतो. खरं म्हणजे मला कोलॅबरेटिव्ह रोबोट पण शिकवायचा होता, पण आता वेळ नाही आहे. कोलॅबरेटिव्ह रोबोट म्हणजे काय थोडक्यात सांगतो आणि मग थांबूया आपण. एकच मिनिट घेतो सर, 1 मिनिट चालेल? ओके. आता ह्यामध्ये आता इंडस्ट्रियल रोबोट्स जे आहेत ना त्याची लँग्वेज जी आहे, ते इंडस्ट्रियल रोबोट्स जे आहेत ते आता बंद पडलेले आहेत. इंडस्ट्रियल रोबोटच्या ऐवजी कोलॅबरेटिव्ह रोबोट आलेले आहेत. आणि कोलॅबरेटिव्ह रोबोट म्हणजे काय तेवढं समजून घेऊ आपण आणि मग थांबू. पटपट करतो मी, फारसा वेळ लागणार नाही. कोलॅबरेटिव्ह रोबोट काय आहे? कोलॅबरेटिव्ह रोबोट म्हणजे हे झाले मॅन्युफॅक्चरिंग रोबोट. काही वेल्डिंग करतात, काही हे सगळे वेल्डिंगचे रोबोट आहेत. नंतर मटेरियल हँडलिंगचे रोबोट, बॉक्सेस, पेपर रोल, पेपर्स, ड्रम आणि ॲडिटिव्ह टेक्नॉलॉजीचे काही रोबोट्स आहेत. ठीक आहे. ही पूर्ण फ्रेम ॲडिटिव्ह टेक्नॉलॉजीने केलेली आहे, 3D प्रिंटिंगने केलेली आहे आणि 3D प्रिंटिंगचा रोबोट वापरून केलेली आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये पण रोबोट वापरतात. अगदी वॉल इरेक्ट करण्यापासून ब्रिक लेइंग, गार्बेज कॉम्पॅक्टर, फ्लोअर मेकिंग, ब्लॉक मेकिंग, वॉल इरेक्शन, कम्प्लीट वॉल सिमेंट स्प्रे करून रोबोट करू शकतो. नंतर फॅसेट क्लिनिंग करू शकतो रोबोट, स्प्रे पेंटिंग वगैरे. आता हे रोबोट आजकाल ग्रुपने पण काम करतात. 4 रोबोट, 3 रोबोट, 2 रोबोट. त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, पण ते आता वेळ नाही आपल्याला. हे जे रोबोट आहेत याला ड्युअल आर्म म्हणतात. काही रोबोट 2-2 आर्मचे असतात, त्याला ड्युअल आर्म. प्रत्येक कंपनीचा ड्युअल आर्म रोबोट आहे. जसं की युमी आहे ABBचा, नाची कंपनीचा आहे, मोटोमॉन, कावाडा, इप्सन, प्रत्येक कंपनीचे रोबोट्स आहेत. आणि प्रत्येक कंपनीच्या रोबोट्सला आता हायब्रिडायझेशन पण करतात, अर्धा ह्युमनॉइड अर्धा व्हेइकल. कोलॅबरेटिव्ह रोबोट म्हणजे काय, त्याला कोबॉट पण म्हणतात. तेवढं एक समजून घेऊ आणि मग थांबू आपण. आपला नॉर्मल रोबोट असतो तो असतो असा, कसा असतो, केजमध्ये असतो नॉर्मल रोबोट. परंतु कोलॅबरेटिव्ह रोबोट जो आहे तो असतो एकदम इझी हँडलिंगसाठी. शार्प कॉर्नर नसतात, स्मूथ असतात आणि माणूस त्याच्यासोबत काम करू शकतो, म्हणून त्याला कोलॅबरेटिव्ह रोबोट म्हणतात. कोलॅबरेटिव्ह म्हणजे इट अलाउड्स कोलॅबरेटिव्ह ॲक्शन. सो इट इज कोलॅबरेटिव्ह रोबोट. कोलॅबरेटिव्ह रोबोट खूप साऱ्या कंपनीचे आहेत. कोलॅबरेटिव्हमध्ये प्रकार आहेत सगळे, वेळ नाही आपल्याला, पण हे सगळे कोलॅबरेटिव्ह रोबोट आहेत. आणि पुढचं युग जे आहे ते सगळे या रोबोटचं असणार आहे. प्रत्येक कंपनीचा कोलॅबरेटिव्ह रोबोट आता मार्केटमध्ये येतोय. तो युनिव्हर्सल कंपनी, सगळ्यात मोठी कंपनी, MRK, F&P, माबी, कोका, बॉश, ABB, फानुक, स्मोकी, हे सगळे रोबोट सेफ आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकता. इंडस्ट्रियल रोबोट एक मोठा ब्लो देतात. मी माझा PhD करताना मल्टीफिगर ग्रिपरवर केलं. माझा ग्रिपर मोटोमॉन सिरीजच्या रोबोटवर माउंट केलेला होता.
त्याचा एक ब्लो मला चांगला बसलेला आहे, कारण ते सेफ नसतं, त्याच्या जवळ जाऊन काम करतं. पण कोलॅबोरेटिव्ह रोबोटमध्ये 4 सेन्सर असतात. तो तुम्हाला ब्लो देत नाही, कोलिजन करत नाही, तो थांबतो अगोदरच. त्याच्यात स्मार्ट स्किन टेक्नॉलॉजी आहे, स्मार्ट सेन्सर इन ग्रिपर, स्मार्ट सेन्सर ॲट द जॉईंट ही टेक्नॉलॉजी आहे. आता मला वेळ नाही, परंतु मला हा विषय देण्यात आला होता. मी थोडक्यात कोलॅबोरेटिव्ह रोबोट म्हणजे काय सांगितलं, त्याचं कम्पॅरिझन आहे इंडस्ट्रियल बरोबर, आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी काय काय आहे, हा जो जॉईंट आहे तो कसा सेन्स करतो हे मला सांगायचं होतं. परंतु टाईम आपल्याकडं वेळ अजिबात नाही आहे. पर्टिक्युलरली हे जे कोलॅबोरेटिव्ह रोबोट आहेत आजकाल नर्सरीमध्ये वापरतात, बार टेंडिंग ऑपरेशनमध्ये, कॉकपिटमध्ये को पायलट म्हणून सर्जनला मदत करायला, या लेवलला कोलॅबोरेटिव्ह रोबोट वापरायला सुरुवात झालेली आहे. कोलॅबोरेटिव्ह रोबोट हे फ्युचरिस्टिक व्हर्जन आहे इंडस्ट्रियल रोबोटचं. सो एवढं बोलून मी थांबतो. सॉरी, फार कमी वेळात मला फार जास्त सांगता आलं नाही. जे काही सांगितलं मनापासून सांगितलं, समजून घ्या. तुम्हाला काही अडचण असतील, काही डाऊट असतील, तुमच्या शिक्षकांना भेटा आणि मला तुमचे डाऊट्स सांगा.